नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे। पहिल्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे। मतदानासाठी प्रशासनाची तयारीही पूर्ण झाली आहे। पनवेल महापालिकेसाठी उद्या मतदान। महापालिकेत एकूण 78 जागा, 4,25,000 मतदार बजावणार हक्क। 418 उमेदवारांचं भवितव्य पणाला। पनवेल महापालिकेसाठी बुधवारी मतदान होत आहे। शिवसेना भाजप महाआघाडी अशी तिरंगी रस्सीखेच इथे होणार आहे। मनसेही निवडणुकीच्या रिंगणात आहे, पण खरी लढत 3च पक्षात होणार आहे हे स्पष्ट आहे। शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाआघाडी आहे। यात शेकाप 48, काँग्रेस 18 तर राष्ट्रवादी 12 जागांवर लढत आहे। भाजप आणि आरपीआय आठवले गटाची आघाडी मैदानात आहे। भाजप 76 जागा लढवत आहे तर आरपीआय 2 जागा लढवत आहे। तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती एकूण 68 जागा लढवत आहेत। यात शिवसेना 66 जागांवर तर स्वाभिमानी 2 जागांवर लढत आहे। या व्यतिरिक्त मनसे 25 जागा लढवत आहे। प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी प्रचार सभा घेतल्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ते अशा मुद्द्यांवर शेकाप भाजप यांच्या होर्डिंग्सवर वॉरही रंगलं। भाजपची मदार खारघर, कळंबोली या शहरी भागातल्या मतदारांवर आहे। भाजप आणि शेकाप महाआघाडीनं दिग्गज मैदानात प्रचारासाठी उतरवले होते। या महापालिकेनं काय केलं पाहिजे, या महापालिकेच्या पुढची येत्या काळातली आव्हानं काय आणि या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी काय करणार आहे हे आम्ही लोकांच्या पुढे आमच्या दशमान योजनेच्या माध्यमातून घेऊन आलो। मतदान करत असताना आपल्या महानगरपालिकेचे नगरसेवक कसे असावे आणि नगरपालिका कुणाच्या हातात जावे ह्याचा विचार करून निश्चितपणे आपण मतदान करावं। शिवसेनेनं उद्धव ठाकरेंची सभा घेत मतदारांना भावनिक आवाहन केलं। सुट्टीच्या काळात गावी गेला असाल तर परत या आणि मतदान करा अशी हाक शिवसेनेनं दिली आहे। तर मनसेनं 25 जागा लढवत आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय। विकासाचाच मुद्दा घेऊन, हाच अजेंडा घेऊन आपण काम करतो आहोत आणि जे बोलतो ते करून दाखवतो अशा पद्धतीने लोकांना हा विश्वास देण्याची दिलेला आहे आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने नागरिक या ठिकाणी पनवेल मतदारसंघ कार्यक्षेत्रातले आशीर्वाद देत आहेत, त्यामुळे खूप सकारात्मक असा हा बदल आहे। लोकांना अपेक्षित असलेली कामं होत आहेत का स्वतःला अपेक्षित असलेली कामं होत आहेत, या सगळ्या गोष्टींवर विरोधी पक्ष म्हणून एक वचक ठेवणं आवश्यक आहे आणि ते वचक पूर्ण ताकदीने, पूर्ण अभ्यासपूर्णरित्या ठेवण्याचं काम हे आमचे सर्व उमेदवार करतात। मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। 570 मतदान केंद्रांवर 3200 कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त आहेत। आता मतदार कोणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।